नमस्कार कास्ताकार बांधवांनो, मी उदय लोण शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्ताकार बांधवांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हवी मित्रांनो, सर्वमान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण असं काय घडलं आता ब्राझीलमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजार या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण असं काय घडलंय ब्राझीलमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव आणि या बदलामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, ब्राझील हा जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश, पण यंदाच्या वर्षी ब्राझीलमध्ये सोयाबीनची कापणी ही फार संथ गतीने सुरू आहे। याच्यामुळे ब्राझीलमधून येणारं सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात थोडं उशिराने येऊ शकते आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात काही प्रमाणात काही दिवसांसाठी मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते आणि ही जी मागणी आणि पुरवठ्यातील तफावत आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा $11 प्रति बुशेल्स क्रॉस होऊ शकतो। आणि जर असं घडलं तर देशातील सोयाबीनच्या भावाला आधार मिळून कमीत कमी 200 ची तेजी या ठिकाणी येऊ शकते। आता याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या भावाला काय फायदा होणार? सध्या देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा 3800 ते 4100 दरम्यान आहे। या 200 ची तेजी जर म्हटलं तर 4000 ते 4300 दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी पोहोचून जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना याचा फायदा होऊ शकतो। पण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढेल याची शक्यता न बाळगता आपण जर या 200 च्या तेजीला आपल्यासाठी अनुकूल मानून जर सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला तर आपला होईल फायदा। जसं की हमीभावावर सोयाबीन विक्री होत असेल तिथं विक्री करा, खुल्या बाजारातच विकणार असाल तर 100-200 तेजी आली की सोयाबीन विक्री करून टाका, ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेस लाभ होईल, कारण भविष्यात सोयाबीनचा भाव भरपूर वाढेल अशी शक्यता नाही। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लोण आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।